नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणात महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे। लग्नास नकार दिल्याने यशश्रीची निर्घृण हत्या केल्याचा कबुली जबाब क्रूरकर्मा आरोपी दाऊद शेखने दिलाय। पोलिसांनी दाऊद शेखची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती। मात्र यशश्रीची निर्घृणपणे हत्या करण्यामागचं कारण उघड झालं नव्हतं। आता पोलिसांनी याबाबत मोठा खुलासा केलाय। दाऊदने केलेल्या यशश्रीच्या हत्येमागचे कारण आता स्पष्ट झालंय। दाऊदने यशश्रीकडे लग्नासाठी वारंवार तगादा लावला होता। यासोबतच यशश्रीला घेऊन कर्नाटकला पळून जाण्याचा डाव देखील दाऊदने आखला होता। मात्र यशश्री लग्नासाठी तयार नव्हती, म्हणून दाऊद तिचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला लग्न करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्नात होता। याच त्रासाला कंटाळलेल्या यशश्री आणि दाऊदमध्ये मोठा वाद झाला। यामुळेच दाऊदने यशश्रीला घराबाहेर पडण्यास आणि त्याला भेटायला जाण्यास भाग पाडल्याचे आता उघड झाले। अखेर या सगळ्याचा राग मनात धरून नराधम दाऊदने तिची हत्या करून तिच्या मृतदेहाची विटंबना केली। कर्नाटकवरून हत्येच्याच इराद्याने दाऊद उरण तालुक्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं। तरी ती त्याला भेटायला रिस्पॉन्ड करत नव्हती, त्याच्यामुळे याच्यामध्ये आणि तिच्यामध्ये भांडण झालं। भांडणामध्ये त्याने रागामध्ये येऊन आधीच आणलेल्या चाकूने तिची हत्या केली। त्याला आपण टेक्निकल अनालिसिस आता सांगितलं की 29 तारखेला सकाळी ताब्यात घेतलं। ॲट्रॉसिटीचं सेक्शनची वाढ करून ॲट्रॉसिटी कोर्टात हजर केलं। 7 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी त्याला दिलेली आहे आणि तो जो माझ्यासोबत तू बँगलोरला चल अशा प्रकारचा तगादा लावत होता, ज्याला ती रिस्पॉन्ड करत नव्हती आणि जर मला तू भेटली नाहीस तर मी तुझ्या आणि माझे जे काही फोटो माझ्याकडे आहेत ते व्हायरल करेल, अशा प्रकारे धमकी घेऊन तिला तो जबरदस्ती करून बोलत होता। एक डेड बॉडी आपल्याला जेव्हा लोकेट झाली त्यानंतर ऑफेन्स रजिस्टर्ड झाला। BNS जो नवीन कायदा आहे सेक्शन 103/1 डेड बॉडी मुलीची होती। गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त भारंबे सरांच्या इन्स्ट्रक्शननुसार क्राईम ब्रांचचे आणि पोलीस स्टेशनचे काही पथकं तयार करण्यात आले। इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेस लक्षात आलं की संशयित आरोपी हा त्यावेळेस निष्पन्न करण्यात आला आणि काही टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून हा बँगलोरचा किंवा कर्नाटकाच्या इतर डिस्ट्रिक्टचा गुलबर्गाचा असावा, त्या साईडचा आहे तो, अशी माहिती मिळाली। काही इन्फॉर्मंट्स लोकल आणि काही टेक्निकल अनालिसिस याच्या जोरावरती PSI रेड्डी जी आमच्या सेंट्रल युनिटची टीम आहे त्यांचा स्टाफ यांनी अर्ली मॉर्निंग 29 तारखेला काल त्याला ताब्यात घेतलं आणि तिकडनं आरोपीला घेऊन ते आज रोजी आले। आरोपीचं नाव आहे दाऊद बसुद्दीन शेख म्हणून आहे। त्याला आज कोर्टामध्ये ॲट्रॉसिटी कोर्ट पनवेल या ठिकाणी हजर केले असता 7 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी आपल्याला मिळालेली आहे। संपूर्ण इन्सिडेंटमध्ये असं एकंदर दिसते की हा दाऊद आणि ही मुलगी शाळेमध्ये शिकायला होते यापूर्वी, जी डिसीज आहे। शाळेत शिकल्यानंतर हा 10वी पर्यंत शिकला, ती पुढे 11वी शिकली। त्यांचा परिचय होता, त्या परिचयातनं हा जो काही तिच्या मागे लागला होता या अनुषंगाने 2019ला एक पोक्सोचा गुन्हा सुद्धा विनयभंगाचा मॉलेस्टेशनचा या आरोपीवरती दाखल झालेला आहे। त्यामध्ये तो जेलमधनं काही दिवसानंतर सुटला, बाहेर आला आणि कोविडच्या काळामध्ये तो परत बँगलोरला गेला। मध्यंतरी तो मुलीला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आणि तिला म्हणजे आता एकंदरीत त्याच्या माहितीवरून असं कळतं की तिला तो भेटायला ये वगैरे जबरदस्ती करायचा। जर भेटायला गेले नाही तर तुझे फोटो वगैरे आम्ही व्हायरल करू, अशा प्रकारची भाषा त्यावेळेस तो वापरायचा। घटनेच्या आधी सुद्धा 22 तारखेला तो गुलबर्गावरनं बँगलोरवरनं कर्नाटकामधून निघाला आणि 23 तारखेला इथे आला। 24 तारखेला तो त्या मुलीला भेटला आणि तिला परत भेटण्याची किंवा त्याच्यासोबत राहण्याची बद्दल तो बोलत होता। ती त्याला रिस्पॉन्ड करत नव्हती। 25 तारखेला त्या मुलीची जेव्हा विकली ऑफ होता, म्हणजे जी ज्या ठिकाणी कामाला जायची, त्या दिवशी त्यांनी तिला परत बोलवलं। सकाळपासून भेटायला येत नव्हती म्हणून याच्या म्हणण्याप्रमाणे हा चिडलेला होता आणि तू माझ्यासोबत का राहत नाहीस यावरनं त्याचं आणि तिचं भांडण झालं आणि भांडणानंतर त्याने जो सोबत ऑलरेडी त्याच्याकडे जो चाकू त्या घेऊन आला होता, एक कोयत्यासारखा किंवा विळ्यासारखा एक जो त्यांनी सांगितलं आहे आम्हाला, त्याप्रमाणे त्याने तिच्यावरती वार केले आणि त्याच्यामध्ये तिची डेथ झाली। डेथ झाल्यानंतर तो तिकडनं निघाला मदत मागायची म्हणून। त्यांनी एका त्याच्या मित्राकडनं पैसे मागवले। पनवेलच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या ATM सेंट्रलमधनं त्यांनी ते विड्रॉल केले आणि बस पकडून तो तिकडनं गुलबर्गा साईड कर्नाटकाला निघून गेला। मात्र टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून क्राईम ब्रांच नवी मुंबईच्या पथकाने PSI रेड्डी यांच्या टीमने त्याला ताब्यात घेतलेला आहे। सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे। आता त्यात फक्त ॲट्रॉसिटीचं एक कलम आपण वाढ केलेली आहे, त्याच्यामुळे तो तपास जो आहे तो ACP पोर्ट डिव्हिजनकडे जाईल।
ॲट्रॉसिटी सेक्शन वाढवल्यामुळे. 2019च्या गुन्ह्यानंतर फक्त पीडिता त्याला रिस्पॉन्ड करत नाही हेच फक्त मोटिव्ह आहे का, किंवा घरच्यांशी विरोध होत आहे घरच्यांकडून? कारण 2019चा गुन्हा सुद्धा घरच्यांच्या वतीने दाखल करण्यात आलेला होता आरोपीचा. मधल्या काळात घरच्यांसोबत काही संपर्क झाला होता? घरच्यांसोबत संपर्क नाही, पण ती रिस्पॉन्ड करत नाही. आता ते कार करत ते त्याचे मल्टिपल कारण असू शकतात. मग ते घरच्यांचं असेल, तिचा पर्सनल इंटरेस्ट, व्हॉट पण ते रिस्पॉन्ड करत नाही हा तिचा वैयक्तिक चॉईस आहे. त्याच्यासाठी हा जबरदस्ती करून हे जे कृत्य झालेलं आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे, म्हणून एक गुन्हा दाखल झाला. सर, हा प्रकार ज्यावेळेस घडत होता त्यावेळेस तिने एका व्यक्तीला फोन केलेला होता अशी माहिती समोर हो, आली. हो. मित्राला फोन केला होता. हो. मित्रालाच का, म्हणजे घरातल्या माणसांना का? आता हे उत्तर मी तुम्हाला देऊ शकत नाही की तुम्ही त्यालाच का फोन केला म्हणून, पण तिला जो योग्य वाटला त्याने तिला फोन केला, किंवा तिला जे काही सुचलं असेल त्यावेळी जे काही परिस्थिती असेल तिची मानसिक, त्याप्रमाणे तो निर्णय तिने घेतलेला आहे. आता तो जो आम्हाला कंप्लेंट म्हणजे ज्याला आम्ही विचारपूस केली, ज्याला फोन आला, त्याचं म्हणणं आहे की मला सोडव, मी थोडेसे अडचणीत आहे, मला सोडव, अशा प्रकारचं ती बोलली. तो पण नेटवर्कमध्ये नव्हता व्यवस्थित, त्याच्यामुळे त्याचं कम्युनिकेशन होत नव्हतं, ऐकायला त्याला येत नव्हतं नीट, क्रॅक होते स्पीच आणि फोन पण कट झाला. मी जे म्हटलं आपल्याला की जर आपण 1-1.5 तासाचं पकडलं सोबत ते होते, त्याच वेळेसची गोष्ट आहे ती. त्या मित्रानं कोणाला संपर्क केला होता का? मित्राला फोन केल्यानंतर त्याचा फोन त्याने उचलला नाही, कारण तो जॉबवर होता, ड्रॉवरमध्ये होता, म्हणून तिने त्या मित्राच्या काकाला फोन केला. काकाला फोन केल्यानंतर हा परत त्या नंबरवरती ट्राय करत होता. त्याच्या म्हणण्यानुसार तिचा नंबर लागत नव्हता किंवा ती उचलत नव्हती, म्हणून त्याने परत ह्या मित्राला फोन करून कळवलं की असा तिचा फोन आला, तो जरा बघताय काय, मी रेंजमध्ये नाही आहे नीट. वेपन ॲक्च्युली असं आहे की पोलीस स्टेशनकडे आम्ही तो हँडओव्हर केलेला आहे, तपासाचा तो भाग आहे. तो इंट्रॉगेशन आता त्याला आत्ताच पोलीस कोठडी मिळालेली आहे. पोलीस कोठडीमध्ये ते कुठल्या ठिकाणी वेपन टाकलाय किंवा काय टाकलं आहे ते तपास कागदपत्र व्यवस्थितरित्या करतील. नाही, याचं लग्न झालेलं नाही आहे, बॅचलर अनमॅरिड. सर, या केसमधला जो मोहसिन ही व्यक्ती आहे, याचं केसशी काय कनेक्शन आहे? मोहसिन जो आहे तो याच्या घराजवळ, म्हणजे याचे नातेवाईक जे राहतात गुलबर्ग्याला, तिथे हा राहणारा आहे आणि यांचा परिचय एकमेकांशी. ज्या वेळेस हा याच्या मोबाईलवरनं मुलीशी संपर्क करू शकत नव्हता किंवा मुलीने याला कधी ब्लॉक केलं असेल, तर त्यावेळेस हा मोहसिन हा त्याच्या मित्राच्या मोबाईलवरनं तिच्यासोबत संपर्क करायचा. त्यामुळे आम्हाला मोहसिनबद्दल जेव्हा माहिती मिळाली त्याच्याकडनं आम्हाला कळलं की त्याचं काय रिलेशन आहे, पण बाकी ह्या एकंदरीत प्रकरणामध्ये अजूनपर्यंत तरी तो काही संपर्क आम्हाला दिसून आलेला नाही. तुझा तो तपासाचा भाग आहे. साधारणतः दुपारी आता आम्हाला जी माहिती मिळते ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि 1:30-1:45 तिकडनं निघाली, आणि 2:30ची घटना जरी म्हटली तरी साधारण 1-1.5 तास सोबत ते असावेत. जो सीसीटीव्ही समोर आलेला आहे त्याच्यामध्ये साधारणतः 2:27 आणि 2:30च्या दरम्यान दोघेही एकमेकाचे पाठीमागून जाताना दिसत आहेत. मात्र ती दुपारची वेळ होती, म्हणजे हा जो प्रकार जो घडला, इन्सिडेंट घडला, एक्झॅक्ट काय वेळ होती? तो साधारणतः 2:45 ते 3च्या सुमारासला इन्सिडेंट असावा. आणि तो जागेवर घडला की त्याने कुठून मारून तिला तिथे आणून? नाही, ते जागेवरच झालेलं आहे सगळं. ज्या ठिकाणी डेड बॉडी मिळाली त्याच ठिकाणी इन्सिडेंट झाल्याबद्दल त्याचं सांगणं. वादळवारा लाईव्हसाठी घनश्याम कडू, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.